देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम श्री अथ ध्यान। ओम श्री परमात्मने नमः। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रन्थितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्बत्वानुमनुसन्धामि भगवद्गीते भवदेशिणीं। नमस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वसुदेवभोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोण तथा जयद्रथा गान्धारवीरोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला आश्वस्तामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी स्वसौतीर्णा खलु पाण्डवैरनदी कैवर्तककेशवः पाराशयवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेशरं हरिकथा सम्बोधना बोधितं लोके सजनशतपदैर्पीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजकलिमल प्रध्वंसेन श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतास्तुवन्ति देवैस्तवैः वेदैः साङ्गपरममुखरो गायन्ति यं सामगाः। दानावस्ति तद्वैन मनसा पश्यन्ति यं योगिनो यद्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। आनंदलहरी प्रगट केली आत्मविद्येचे दाविले से रूपा चैतन्याचा दीप उजळीला छप्पन भासेचा केला भवार्णवी नाव उभारिली गगनाचे मिसे बैसावे भोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवे एकतरी ओवे अनुभवावी अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली रोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी मुखी आपण सांगित श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनी
ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे होय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा व्यापका जनार्दना नंदगणा अविनाशा देवाधी देवा कृपाळुवादी केशवा आनंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मवन मदन मूर्ती तारका धरिता क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा गाये सगुणा निर्गुणा जगज्जनिता जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा आला लोटांगणी मज ठाव द्यावादी चरणी ची करीत सो विनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधी देवा पाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा पंढरीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय नरगुरु भगवान की जय पार्वती पते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन दत्तात्रेय भगवान की जय ब्रह्मीभूत श्री गुरु मोतीराम महाराज की जय गुरु मारुती महाराज की जय सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. आज आपण सर्वजण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी ह्या विना मंडपामध्ये जमलेलो आहोत. आपलं परम भाग्य की आज आपल्याला श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या ह्या विना मंडपामध्ये पारायण करण्याचा योग आहे. खरोखर तुम्ही सर्व भाग्यवंत, तुमच्या पायी मी भाग्यवंत असं म्हणायला हरकत नाही. खरोखर असा हा योग माझ्या तरी जीवनात पहिल्यांदा आहे. खरोखर झालं चालूच आहे. आता आपल्याला पारायण असं करायचं एकामागं एक आम्ही मन वाचतो, एक तुम्ही, असं म्हणजे आपल्याला पारायण उरकत होतं. बरोबर आहे. म्हणून लक्ष द्या. हरि ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. प्रथमोऽध्यायः. गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू
मने निवृत्ती दासो अवधारी जोजी शब्द ब्रह्मा शेषाती स्वार्थ शोभा दश पुराणे तिची मनी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमय रत्नांशी वंदनागर ते चिरंगातिले अंबर जित साहित्यवाणी सपुर उजाळाचे काव्य नाटका जे निर्धारितास कौतुकाव त्या चिरून झणती क्षुद्र घंटिका अर्थ ध्वनी नाना प्रमेयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली व्यासाधिकाच्या मती तिची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका तो महारसो दको मिरवे एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा सजे सत्कार वादो तो पद्म करो वरदो धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अवय हस्तो तरी संवाद तोचे दशनो जो समता शुभ्रवर्णो देवोन्मेष सूक्ष्म क्षणो वेघ्न राजो मजाव गमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी आली सेविती प्रमय प्रवार सुप्रभाव द्वैताद्वैत तेचे निकुंभाव सरसेपणे एकवटत ये भमस्तकावरे परे उपनिषदे जे उदारे ज्ञानम करंदे एक कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे दोन्ही कवटले एत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा निमिले आदि बीज अभिनव कामिनी ती शारदा विश्वमोहिनी न मिले मिया जिने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधेया चिंतामणी जालिया हाती सदा विजयव्रती मनोरथी तैसामी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव मने तेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होय जैसे मूळ सिंचने सजी शाखा पल्लव संतोषती तीर्थे जे त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहानी नातरी अमृत रसा स्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया विवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो आता उदारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान किया अभिनव उद्यान विवेक तरुंचे सर्व सुखाची आधी जे प्रमय महानिधी नानानवरस सुधाब्धी परिपूर्ण हे परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसोट अशेषांचे तक धर्माची माहेर सज्जनाची जिवार लावण्य रत्न भांडार शारदेचे प्रगटती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची हा काव्याराव ग्रंथ गुरुवृत्तीचा ठाव येथो निरसा झाला रसाळपणाचा देवीची ऐकानिक एक येथुनी शब्द श्री सच्चा स्त्रीक आणि महाबोधी कोवळीक दुनावली चातुर्य साने झाले प्रमय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथा माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उच्चिता दिशे भले कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप आगळा म्हणून जन्म जयाची अवलिरा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बोस येत तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिस
जैसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्वा आसु क्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुर वाढली अर्थ जात तरी नगरांतरी वसिजे तरी नागरावची होई जे तैसे व्यासोक्ती तिजी ढवळत सकळ ही प्रथम वैसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांगी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेचे खाणी उघडे आदिला पासून या पाडी जिया पर्या नाधनीभूत सुवर्ण जैसे न्याळिता साधारण मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी व्यासोक्यालंकारिले आवडे ते बरवे पण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासिया नाना पुरते प्रतिष्ठे लागी सानिव धरुनी अंगी पुराणे अख्यान न रूपे जगी भारता आली मनोनी महाभारती नाही ते नुहे छिलो किती येणे कारणे मनी पिपाही व्याचोष्टी जगत्रया ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया द्वितीय उत्तम पवित्रे कन्निरूपमा परम मंगल धाम अवधारी जो भारत कमळ परागू गीता क्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनीशी नातरी शब्द ब्रह्माब्धी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके पदाले परिपाके अमुदासी अपेक्षी जे विरक्ते सदानुमविजय संते सोहम भावी पारंगती रमिजे येथा करणी जे भक्ती जे आदि वंद्य त्रिजगती जे भीष्म परवी संगती मनितली कथा भगवद्गीता मनिजे जे ब्रह्म श्रावणी प्रशंसी जे सनकादिकी सी विजय आदरी सिया मृत कमळ कोवळे देवे चिती मने मवाळे चकोर तलगे या परिश्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवार पण चित्ता आनोनिया हे शब्देविन संवादिजे इंद्रिया नेता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमण परागुनीती परिकमल जळे नेनती तैसी पर्याही सेविते ग्रंथी फुला ठावून सांडिता आलिंगीजे चंद्रू प्रगटता कानुरागू भोगिता कुमुदिनी ती कृपा करुणी संती अवधान द्यावे सलगे म्याव मनितले चरणा लागो नेविन विले प्रभू सकल हृदया पुली मनोनिया जैसा स्वभाव माय बापांचा आपत्ते बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष अति अंगीकारिला सज्जनिया फुला मनितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थकाही अपराधू तो आणि काही जी मी गीतार तू कवळू पाही ते अवधारा विनवला हे मनोनिया वर्ण विचारिता वायाची दिवसौपनला चित्ता इरवी मारुती जी काय खद्योता शोभा आथिया टिटिंबू चांचुवरी मापस्वे सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ आपण थोर होवावे म्हणून पाडूया गवे निर्धारिता हरो मने निजे देवी जैसे का सुरप तुझी तैसी ही नित्य नूतन गीत जे गीता तत्वा वेदार्थ सागरू जया निद्रितांचा घोरू तो स्मये सर्वेश्वरो प्रत्यक्ष अनुवादला ऐसी जे आघात जित वेलावती वेद गीताल्पमी मती मंद काही होये पर कैशेनी कवळावे महातेज कवनी धवळावे गगनमुठी सोआवे मसके
केवी येतसी क्वाधारू तिनीची बोले मी सधरो जी सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव मने देवी तरी मी मूर्खो जरी झाला वे स्वेको तरी संत कृपा दीपको स्वजळवासे भावचे कनक होये हे सामर्थ्य परिशीचे आहे की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धे तरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्याती भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई याची कामधेनु माये तयाशिया प्राप्य काय आहे म्हणून मी प्रबळतो लाहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे आता जी जवाबधान तुम्ही बोलविल्या मी बोले ना जी चेष्टी सूत्राधीन दारू यंत्र ऐसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू तू आपुलिया परी अलंकारितो भलतया परी गुरुमनती राही ही तुझ बोलावे लगे काही आता ग्रंथा चित्तती झड करी बेका या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्लासू मने परेश मनावकासु देवोनिया धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समभेतायुत्सवा पांडवाश्चैव किं कुर्वत संजय तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्राशी पुसतू मनी संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची धर्मालय म्हणजे ते तर पांडवानी माझे गेले असती राजे झंझाचे प्रीतीची तुला वसरी काही किजताशी रेरी ते झडकरी कथन करी मज प्रती संजय वाच दृष्टवा तू पांडवानी कव योढन दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत ही वेळी तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलली जैसे महापळरे पसरले कृतांत मुख ते घनदाट उठा पदे कवाट शिव सरले काळकुट धरी कवना तरी वडवानळू साधू कला प्रळय वाते पोखला सागर सोसुनी उधवला अंबराशी दळ दूर झालं लानावी परिकर अवगमले भयासुर ती काले हे देखोन या दुर्योधने अवेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने घट घटाते ताम पांडुपुत्रानामाचार्य महतेंचमं एवढां दुपत्पुत्रेन तव शिष्येन धीमता द्रोणापास्याला तया ते मने हा देखिला कैसा दळभार उचला पांडवाचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध विभजंभवते रचिले आरती बुद्धिमंते द्रुम कुमरे तुम्ही शिक्षा पेला विद्या देहुनी कुरठा केला तिने हा सैन्य सिंह पाखरीला देख देख अत्र सुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युद्धान विराटश्च द्रुपदश्च महारथा अनेकय्य साधारण जे शास्त्रार्थी प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर हाती बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिके ते सांगेन कौतुकी प्रसंगीचे युद्धानु सुभटो आलाशी विराटो महारथी श्रेष्ठो द्रुपद वीरो दृष्टकेतुश्चेकितारा काशीराजश्च वीर्यवान् कुरुजित कुंती भोजश्च शोभेश्च नरपुंगवः मन्युश्च विक्रांत उत्तमो जाश्च वीर्यवान् भद्रो द्रौपदीयाश्च सर्व एव महारथाः दृष्टकेतो काशीराज वीर विक्रांतो उत्तमो जानपनाथो सभ्य देख कुंती भोज पाही इत युधा मन्युलाही आणि पुरती जाती राये सकळ देखे हृदय नंदनो जो पर नवार्जुनो तो अभिमन्यु मनी दुर्योधनो देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळे महारथी वीर
मितीने निजे पर्यापार मिनल्या सती अस्माकं तु विशिष्टानि तान्निबोध द्विजोत्तमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं ताम्रविमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः थांबायचं का